व्हिएतनाममधील बाना हिल्स, केबल कार, बियर फॅक्टरी आणि बरंच काही बघणार आहोत आपण या ब्लॉगमध्ये. दिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. इथे आपण एक्सप्लोअर करतो, इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, मज्जा करतो. आज डे 3 आहे आणि इव्हनिंगपर्यंत आम्ही पोचलो आहे दनांगला. यांनी आल्या आल्या आम्हाला वेलकम ड्रिंक सर्व केलेलं. लेमन आईस टी सारखं छान होतं. आता आपण रूम टूर बघूया. इथे बाथरोब सुद्धा दिलेत. बऱ्यापैकी मोठा आहे बाथरूम आणि बाथटब पण आहे. इथून डायरेक्ट बीच व्ह्यू आहे. हॉटेलमध्ये सगळे स्नॅक्स, ड्रिंक्स कॉम्प्लिमेंटरी नसतात. मेन्यू कार्ड ठेवलेलं असतं तिकडे, चेक करून घ्यावं. हे सर्व चार्जेबल आहेत. त्यानंतर हा आउटसाइड व्ह्यू. जवळच इथल्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि आत्ता कुठे जरा हायसं वाटतंय हे इंडियन फूड बघून. तांदळाची खीर होती, यम्मी होती एकदम. आज आहे डे 4 आणि हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड करून घेतला आहे आम्ही. आम्हाला बाना हिल्ससाठी 7:30ला निघायचं आहे, पण त्याआधी ब्रेकफास्ट ओपन होतो इकडे. बरेच ऑप्शन्स होते, अगदी पिझ्झापासून पाणीपुरीपर्यंत. बाना हिल्ससाठी पहिले हे सनवर्ल्ड येतं. इथे सर्व बुकिंग अँड ऑल होतं. असे पॅम्पलेट दिलं जातं, त्याच्यावर मॅप वगैरे सर्व इन्स्ट्रक्शन आहेत कुठे काय आहे. आता आपण फर्स्ट केबल राईडला आलो आहे. फर्स्ट केबल कार राईड ही 15-20 मिनिटांची आहे, मोठी आहे ही. आपण आधी टॉपला जाणार आहोत, त्यामुळे सेकंड केबल कार पण करणार आहोत. अँड वी रीच हायेस्ट पॉइंटला आहोत आता आपण. आज क्लायमेट खूप फॉगी आहे वरती, त्याच्यामुळे एवढं क्लिअर असं दिसत नाही आहे. त्यामुळे पावसात इथं येणं टाळा शक्यतो. बाकी आहे खूप क्यूट.
हे सर्व आर्टिफिशियल आहे पण अगदी खरं वाटतंय. धुक्यामुळे क्लिअर येत नाही आहे व्हिडिओ, पण एकदम वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटत होतं. किती सुंदर आहे ना, एकदम कोणत्या तरी युरोपियन कंट्रीमध्ये आल्याचा फील आहे. हे बरंच मोठं आहे, कमीत कमी 2-3 तास तरी इकडे काढून या फक्त ह्या लोकेशनसाठी. सर्व ठिकाणं चालतच कव्हर करायला लागतात. इथे एक पागोडा आहे. हे कसलं तरी फार मोठं फळ होतं. इथे अजून एक पागोडा आहे. फॉगी क्लायमेट असलं तरी एकदम मस्त वाटतं. इथे अजूनही चालत जाऊन पुढे काही स्पॉट्स होते, पण आम्हाला नाही कवर करता आले बिकॉज टाईम लिमिट होता आणि हे फार मोठं आहे.
आम्हाला यांनी एंट्रीला फ्री वाउचर्स पण दिलेले बियर पिण्यासाठी. ते त्याच दिवशी रिडीम करावे लागतात. पण खूप मोठं आहे. पहिले पूर्ण फॅक्टरी दाखवतात आणि नंतर ते मिळतं. आम्ही बियर पीत नसल्यामुळे आम्ही काय पूर्ण गेलो नाही. टाईम वेस्ट होत होता. पुढच्या भागासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. एन्जॉय युअर लाईफ.